त्यांचं असं म्हणणं आहे की ते पुरावे जे आहेत ते खोटे आहेत, ज्याच्या सह्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत प्रत्येक डॉक्युमेंटवर धनंजय मुंडेंच्या, त्यांचं म्हणणं आहे. नाही नाही, वसियतनामा जो तुम्ही सादर केलेला आहे तो कायदेशीर पुरावा नाहीये, कारण त्याच्यावर एकच सही आहे, दुसरी सही नाही असं नाही. तुम्ही बघू शकता, हे जे सही आहे, हे जे वसियतनामा आहे, याच्यावरती त्यांनी स्वयं लिहून दिलेला आहे की करुणा मुंडे पहिली पत्नी, आणि याच्यावरती जे सही आहे त्यांच्या अंगुठ्याचा निशाण पण आहे. असं वेग काही नाही आहे. हे धनंजय मुंडे एक मंत्री आहे आणि 2016चा हे वसियत पत्र आहे, आणि याच्यावरती मंत्रीची जे साईन आहे, कोई अशी वेगळी साईन नाही आहे, आणि त्यांच्या अंगुठ्याचा निशाण पण आहे. आणि त्यांच्या जे आहे, त्यांच्या जे मेन कल्प्रिट धनंजय मुंडेला आज घरामध्ये बसवणारा जे व्यक्ती आहे, ज्यांच्यामुळे आज मी रोडवरती आली आहे आणि धनंजय मुंडे घरामध्ये बसलेला आहे, ते राज घनवट, त्यांच्या व्यक्तीची साईन आहे. आणि माझ्या जे व्यक्तीची साईन होणार होती ते तर मी असंच ठेवली की चलो जाऊ द्या, कधी पण आपण करू शकतात. माझी बहीण विटनेस आहे याच्यामध्ये, यावेळी माझी बहीण पण होती. आणि असंच नाही आहे हे पुरावा, आणि हे तर खूप छोटा पुरावा आहे का. एक होम लोन आहे आमच्या, त्या होम लोन मध्ये गॅरंटर आहे धनंजय मुंडे हस्बंड म्हणून, आणि ते 1250च्या गॅरंटर फॉर्म जे आहे असंच तुम्ही कोणालाही लिहू देऊ शकत नाही. हस्बंड म्हणून गॅरंटर आहे, काढा तुम्ही ते. करुणाजी, जे स्वीकृती पत्र दिलेलं आहे आणि जो वसियतनामाची सही आहे, या दोन्ही सह्यांमध्ये फरक दिसून येतो. कोणता काय स्वीकृतीनामा जो आहे आणि जो वसियतनामा आहे, या दोन्ही कागदपत्रांमध्ये धनंजय मुंडेंच्या ज्या सह्या नाही, सही सेम आहे. नाही, फरक काही नाहीये. एक मिनिट, फरक काही नाहीये.